नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत असाल. आज आपण घेणार आहोत हॉलची डीप क्लिनिंग करायला. हॉलची डीप क्लिनिंग म्हटलं की सगळ्या वस्तू धुणे आहे, सगळ्या गोष्टींना क्लीन करणे आहे, सगळ्या गोष्टींची काळजी घेणे आहे आणि जे काही फर्निचर किंवा आपल्या याच्यामध्ये सोफा, बेड हे सगळे असतील ते सगळं समोर करून किंवा त्यावरची ज्या काही बेडशीट्स असेल किंवा कुठल्याही प्रकारचे तुमच्याकडे हॉलमध्ये टाकलेले कापड वगैरे असतील ते सगळं क्लीन करणे आहे, धुणे आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डीप क्लिनिंगमध्ये येत असतात. त्यासाठी सर्वप्रथम आपण घ्यायचं एक बकेट, त्या बकेटमध्ये टाकायचं खडे मीठ, डिटर्जंट, गोमूत्र आणि तुमच्याकडे आणखी काही फिनाईल वगैरे तुम्हाला किंवा फ्रेग्रन्सवालं काही वापरायचं असेल तर ते सगळं त्यामध्ये ॲड करून तुम्ही त्याने सगळी क्लिनिंग करू शकता. म्हणजे आपल्याला एखाद्या कापडनी सगळं पुसून काढायचं आहे त्यांनी. यासाठी तुम्ही 2 कापड घ्या, जेणेकरून आता पावसाळा चालू असल्यामुळे ओलसरपणा राहणार नाही. दुसरा जर एका कापडनी ओल्या कापडनी जर आपण पुसत असेल तर दुसरा कापड जो आहे त्यावरती मारून घ्यायचा, म्हणजे ते लगेच सुकल्या जाईल. सर्वप्रथम एका झाडूनी पूर्ण जाळे वगैरे जिथं काही जाळे कात्र्या वगैरे असतील ते सगळं काढून घ्यायचं. फॅनला जास्त प्रमाणात चिकट असा जाळ्यांचा थर बसलेला असतो जर जे कोणी पुसत नसतील वरचेवर. पण जर तुम्ही आठवड्याचे संडेला वगैरे नेहमी फॅनवरती हात फिरवत असाल तर तुमचे फॅन जे आहे ते नेहमीसाठी स्वच्छ राहील आणि चांगल्या प्रकारची हवा पण देईल. म्हणजे जर त्या कॅपॅसिटरला वगैरे कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, जाम होण्याचे चान्सेस नसतात. त्यामुळे वरचेवर जे आहे फॅन पुसत राहणे हे अत्यंत गरजेचे आहे. जे काही तुमच्याकडे ग्रिल असतील, विंडोज असतील त्या सगळ्या पुसून घ्यायच्या. त्याचप्रमाणे कुठे कुठे किंवा कोणाकडे जे मॉस्किटो मॅट वगैरे लावलेले असतात त्या पण त्या एखाद्या यांनी ब्रशच्या सहाय्याने किंवा एखाद्या कापडनी सगळं क्लीन करायचं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे त्यात पण मच्छर किंवा जे म्हणजे त्यावरती जे घाण बसलेली असते ते सगळी निघल्या जाते. आणि जे रॉड वगैरे असतात आपल्या हॉलमध्ये पडद्यांचे ते पण सगळं काढून घ्यायचं. मला पडदे मी क्लीन करायचे आहे, पण नळाच्या वेळेनुसार आम्हाला क्लीन करावं लागते, त्यामुळे मी आता काढून घेतलेलं नाही आहे. पण मी सोप्यावरचे कवर वगैरे मी क्लीन करून घेतलेले आहे. म्हणून ते एका रूममध्ये मी आदल्या दिवशीच ते क्लीन करून घेतलेले होते, कारण की मला उद्या हॉल क्लीन करायचा होता. आणि पाण्याच्या हिशोबाने आमच्याकडे सगळं क्लीन करावं लागतं किंवा धुवावं लागतं. पाणी नसेल तर जास्त प्रमाणात कपडे काढता येत नाही. त्याचप्रमाणे आपण हॉलचा जो मेन डोअर वगैरे असतो तो नेहमी स्वच्छ ठेवायचा. असं म्हटलं जाते की तुमच्या एंट्रन्सला जर स्वच्छता असेल तर लक्ष्मीचा सदैव वास असतो आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये सतत नांदत असते. जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी असे मन आपण ऐकलेलीच आहे. त्याचप्रमाणे ते खरं आहे, कारण की कोणी आपल्या घरात आल्यानंतर एकदा आलं की त्यांना बाहेरूनच जर प्रसन्न वाटत असेल तर अंदर आल्यानंतर बाईचे कामं कसे आहे किंवा काय कसं आहे ते बघण्याची वगैरे गरज पडत नाही. तुमच्या हॉलवरून किंवा तुमच्या बाहेरच्या एंट्रन्सवरूनच कळलं जातं की तुमचे कामं कसे आहेत. त्याचप्रमाणे जे काही फर्निचर वगैरे असतील ते पण क्लीन करून घ्यायचं. आणि हो, इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत त्या ओल्या कापडनी पुसायच्या नाही, त्यासाठी कोरड्याच कापडाचा यूज करायचा. आणि जे काही तुमच्याकडे हॉलमध्ये डेकोरेटर वगैरे असतील ते नेहमी वरचेवर धुत राहा, म्हणजे ते जास्त काळ टिकेल आणि त्याच्यावरती जास्त धूळ वगैरे किंवा असं कुठल्याही प्रकारचा चिकटपणा जाणवणार नाही. ते वरचेवर धुत राहिल्यामुळे त्यांना छान अशी चकाकी असते आणि छान अशी चमक असते. त्यामुळे ते सगळं क्लीन करत राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. टी व्हीला बाहेर काढून वगैरे क्लीन करत जा, म्हणजे त्याला मागच्या साईडनी जे आपण ज्या स्टँडवरती अटकवतो त्या साईडला जाडे वगैरे पकडलेले असतात. कारण रोडवरची घरं असली की खूप मोठ्या प्रमाणावर जाडे पकडण्याचे चान्सेस असतात. जिकडे फ्लॅटमध्ये वगैरे किंवा कोणी कुठे ज्यांचे घरं अंदर असतील त्यांना धुळीचा इतका प्रादुर्भाव जाणवत नसेल, पण आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर धूळ येते, कारण आमचं एकदम रोडवरती घर आहे. आणि हो, आमच्या घराच्या समोर घर बांधत असल्यामुळे ते सतत त्यांचे जे सामान असते घर बांधण्यासाठी जे काही हे लागत असते ते सगळे येत असते आणि ते सगळं इकडेच त्याचा धूळ येत असतो. त्याचप्रमाणे आपले जे बोर्ड वगैरे असतात ते पण क्लीन करून घ्या. हो, पण ते बोर्ड क्लीन करत असताना स्वतःची काळजी घ्या, म्हणजे ते एकदम ओल्या फडक्याने किंवा ओल्या कापडाने त्याला पुसायला जाऊ नका, कारण ते एकदम केअरफुली असं पुसावं लागते. मी जे आहे ते कोरड्याच कापडनी पुसून राहिलेली आहे.
कारण एकदम ओल्या कपड्याने पुसायला गेलं तर आपल्याला करंट वगैरे लागण्याचे चान्सेस असतात त्यामुळे. आणि याचे वायर पण असतात ते पण खराब झालेले असतात, त्यावरून पण एक फडकं घेऊन घ्यायचं किंवा एखादा कापड किंवा एखादा हात त्यावरून पण वरचेवर फिरवत राहिलं तर आपला हॉल जो आहे तो नेहमीसाठी स्वच्छ दिसतो आणि नीटनेटका दिसतो. असे हँगिंग वगैरे असेल तर ते धुवून काढायचे किंवा तुम्ही असे ओल्या फडक्याने वगैरे पुसून काढले तरीही होतात. मी आत्ता मागेच धुतले होते, आता दाखवायचं होतं म्हणून मी धुवून वगैरे काढलेलं नाही आहे. आणि हो, सोफा, बेड, जे काही तुमच्याकडे तुमच्या हॉलमध्ये वस्तू असतील त्या सगळ्या समोर सरकवून किंवा बाजूला आजूला करून सगळीकडून झाडू घ्यायचा. म्हणजे तिथं जे काही धूळ असते किंवा जो काही आपला कचरा घुसलेला असतो तो सगळा काढायचा. म्हणजे आपला हॉल जो आहे तो पूर्णपणे क्लीन होईल आणि कुठल्याही प्रकारची त्यामध्ये धूळ वगैरे घुसून राहणार नाही. कारण हे सगळं समोर करून झाडल्यामुळे जो काही कचरा वगैरे किंवा धूळ वगैरे इकडे तिकडे जमा झालेली असते ते सगळी बाहेर निघेल आणि आपला हॉल जो आहे तो खूप चक्क दिसेल. आणि अशा प्रकारे मी सगळं पुसून घेतलेलं आहे. माझा हॉल छोटा असल्यामुळे, जास्त वस्तू नसल्यामुळे लवकर पण होतो. तुमच्याकडे जर जास्त असेल तर थोडा जास्त वेळ द्या, कारण की एकदा तुम्ही जर वरचेवर हात फिरवत नाही राहिलात तर तुम्हाला एकदा करण्यासाठी किंवा डीप क्लिनिंग जेव्हा सणासुदीच्या वेळेवर आपल्याला खूप त्रास होतो आणि आयत्या वेळेवर कोणी वगैरे यायचं म्हटलं तर आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही. त्यासाठी आपलं घर नेहमी स्वच्छ ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही वरचेवर अशी क्लिनिंग करत जा, म्हणजे तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. कारण की ज्या कोणी वर्किंग वुमन असतील त्यांना दररोज म्हणजे त्या फर्निचरवरून किंवा कुठल्याही प्रकारच्या ज्या सामान असते हॉलमध्ये ठेवलेले त्यावरून हात फिरवायला वेळ मिळत नसेल तर त्यांनी नक्की सुट्टीच्या दिवशी 15 दिवसातून 8 दिवसातून अशा प्रकारे क्लिनिंग करत राहिली तर तुमचं नक्की घर क्लीन दिसेल. नाहीतर क्लीन दिसणार नाही, कारण की आपल्याला तसाही रोज वेळ नसतो. आणि जर एखाद्या दिवशी 15 दिवसातून 8 दिवसातून जर क्लीन करत नाही राहिलो तर आपला हॉल जो आहे तो वरचेवर खराब दिसेल आणि आपल्याला कम्फर्टेबल वाटणार नाही, आपल्याला स्वच्छता वाटणार नाही. तर अशा प्रकारे माझा हॉल जो आहे तो स्वच्छ झालेला आहे. बघू शकता मी सगळ्या वस्तू, काही वस्तू कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नसताना करता आल्या तरीसुद्धा मी सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या क्लीन करून घेतलेल्या आहे. सोफा असो, टी टेबल असो या बेड असो, सगळं जे आहे ते क्लीन केलेलं आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.